नमस्कार. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण धर्मदाय आयुक्तालय इन्स्पेक्टर पदासाठी झालेल्या पेपरच्या इंग्रजीच्या प्रश्नांचे अनालिसिस करणार आहोत. हा पेपर झाला होता 12 नोव्हेंबर 2025 रोजी. संध्याकाळची शिफ्ट होती, शेवटची शिफ्ट होती. या पेपरचे एक वैशिष्ट्य म्हणजे 3 वेगवेगळ्या पॅटर्नवर आपल्याला 8 प्रश्न नवीन प्रकारचे विचारलेले आहेत. त्या सर्व प्रश्नांना आपण कव्हर करणार आहोत. या पेपरचे अनालिसिस करण्यासोबत आपल्याला काही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत की या पेपरमध्ये, या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन टॅगवर एकही प्रश्न विचारला नाही. ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवरही एकही प्रश्न विचारलेला नाहीये. एक्झेक्टिव्हवर एकही प्रश्न विचारला नाही. कंजंक्शनवर एकही प्रश्न विचारला नाही. मिसस्पेल आणि आर्टिकलवर कोणताही प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पंक्च्युएशनवर एकही प्रश्न नाही. आणि कालचा जो पेपर आपण पाहिला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 प्रश्न आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशनवर विचारले होते. या प्रश्नपत्रिकेमध्ये एकही प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूशनवर विचारलेला नाहीये. आणि कालच्या प्रश्नपत्रिकेत आपण पाहिलं की 2 प्रश्न आपल्याला ॲडव्हर्बवर विचारले होते. या प्रश्नपत्रिकेत एकही प्रश्न आपल्याला ॲडव्हर्बवर विचारलेला नाहीये. कोणकोणते नवीन 3 पॅटर्न इंट्रोड्यूस केले TCSने? तर सेंटेन्स फिलर नावाचा एक प्रकार आहे ज्यावर आपल्याला 3 प्रश्न विचारले गेले. काय आहे हा प्रकार? यामध्ये आपल्याला एक छोटासा पॅराग्राफ दिला जातो, एक छोटासा पॅसेज दिला जातो. त्या पॅसेजमध्ये एक सेंटेन्सची जागा जी आहे ती पूर्ण रिकामी असते, म्हणजे एक संपूर्ण सेंटेन्स गाळलेला आहे. त्या रिकाम्या जागेमध्ये कोणतं सेंटेन्स यायला पाहिजे त्यासाठी त्यांनी 4 ऑप्शन्स, 4 सेंटेन्सेस दिलेले असतात. त्यापैकी कोणतं सेंटेन्स जे आहे ते प्रॉपरली फिल होईल ते आपल्याला बघायचं असतं. अशा प्रकारे सेंटेन्स फिलर नावाचा एक टॉपिक जो IBPS मध्ये विचारला जायचा, TCSने इंट्रोड्यूस केलेला आहे धर्मदाय आयुक्तालय इन्स्पेक्टर पदासाठी. ऑर्डर ऑफ वर्ड्स, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दिले जातील आणि त्या शब्दांची योग्य ऑर्डर आपल्याला आणायची आहे, ज्या योगे आपलं एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार होईल. म्हणजे शब्द इकडे तिकडे दिले असतील, त्या शब्दांना आपल्याला एकत्रित करून त्यांचं एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे. आणि त्यानंतर आहे ऑड वर्ड्स आउट. म्हणजे काय की आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले असतील, 4 शब्द दिलेले असतील. त्या 4 शब्दांपैकी कोणता तरी एक शब्द जो असेल तो ऑड मॅन आउट असेल, म्हणजे तो त्या 3 पैकी त्या 3 सारखा नसेल. कुठले 3 ग्रुप तयार करतील आणि एक जो असेल तो वेगळा असेल, ऑड असेल, त्याला आपल्याला शोधायचं आहे. त्यानंतर प्रेपोजिशनवर एक प्रश्न, मॉडेल वर्बवर 2 प्रश्न, टेन्सवर एक प्रश्न, अँटोनिमवर एक प्रश्न विचारला, परंतु हा डायरेक्टली अँटोनिम विचारला नव्हता. पॅसेज दिलेला आहे ज्याला आपण कॉम्प्रिहेन्शन म्हणतो, त्यामध्येच एक शब्द आहे, त्या शब्दाचा अँटोनिम आपल्याला विचारला होता. इडियम्सवर 2 प्रश्न, पॅसेजवर 5 प्रश्न, सिनॉनिमवर 1, प्रोनाउनवर 1, नाउनवर 1, वर्बवर 1 आणि प्रॉवर्बवर 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता या सर्व प्रश्नांना आपण वन बाय वन पाहूया. पहिला प्रश्न बघा. इन द फॉलोइंग पॅसेज अ सेंटेन्स हॅज बीन डिलीटेड. खाली दिलेल्या पॅसेजमध्ये एक सेंटेन्स डिलीट करण्यात आलेला आहे, वगळण्यात आलेला आहे. रीड द पॅसेज केअरफुली. पॅसेजला केअरफुली रीड करा अँड सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. की ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागेमध्ये कोणता सेंटेन्स येईल ते आपल्याला बघायचं आहे. मग बघा, पॅसेज रीड करा. द सन वॉज सेटिंग. सूर्य मावळत होता. कास्टिंग ए वार्म गोल्डन ह्यू ओव्हर द विलेज. म्हणजे या ठिकाणी असं एक चित्र दाखवलेलं आहे की सूर्य मावळत होता. सूर्य मावळत असताना त्याने कास्ट केलं. काय कास्ट केलं? ए वॉर्म गोल्डन ह्यू. ह्यू म्हणजे काय? एखादा रंग, रंगाची जी छटा असते त्याला आपण ह्यू म्हणतो. सो सोनेरी रंगाची वॉर्म छटा जी आहे ओव्हर द विलेज, त्या विलेजवर तो सूर्य सोडत होता. चिल्ड्रन प्लेड इन द स्ट्रीट्स. की जे लहान मुलं होते ते रस्त्यांवर खेळत होते. देअर लाफ्टर इकोईंग थ्रू द क्वाईट इव्हिनिंग. जी शांत इव्हिनिंग होती, जी शांत संध्याकाळ होती, त्या शांत संध्याकाळमध्ये जी रस्त्यावर खेळणारी मुले होती त्यांचा हसण्याचा जो आवाज होता त्याचा इको होत होता शांत इव्हिनिंगमध्ये, म्हणजे प्रतिध्वनी ऐकायला येत होता. दी ओल्ड मॅन, एक वृद्ध व्यक्ती, सॅट बाय हिज विंडो, त्याच्या खिडकीजवळ बसलेला होता. वॉचिंग द सीन, आणि हा सर्व सीन, हा सर्व देखावा तो बघत होता. अनफोल्ड विथ अ विस्टफुल एक्सप्रेशन, आणि त्याचे एक्सप्रेशन त्यावेळी कसे होते? विस्टफुल होते. विस्टफुल म्हणजे काय? उदासीने, नाराजीने तो त्या ठिकाणी ते सर्व सीन जो आहे तो बघत होता. आणि मग या ठिकाणी एक रिकामी जागा आहे की जिथे एक सेंटेन्स येणार आहे आणि पुढे दिलेला आहे ही हॅड स्पेंट हिज एंटायर लाईफ इन विलेज. की त्याने त्याचं संपूर्ण जीवन त्या विलेजमध्ये व्यतीत केलं. येट ही नाव फेल्ट स्ट्रेंजली डिस्कनेक्टेड फ्रॉम इट. आणि आता तो त्या विलेजपासून डिस्कनेक्टेड फील करतोय, म्हणजे
ते व्हिलेज पासून तो कसं फील करतोय की तो डिस्कनेक्टेड झालेला आहे, त्याचा संबंध तुटलेला आहे. ॲज दो ही वर ई मेअर ऑब्झर्वर, की तो फक्त आता एक ऑब्झर्वर राहिलेला आहे इन अ वर्ल्ड दॅट नो लॉंगर बिलॉंग टू हिम. एक असं जग की ते त्याच्याने बिलॉंग करत नाही, की तो त्या जगातील नाही किंवा ते त्याचं जग नाही असं म्हटलेलं आहे. मग बघा इथे सुरुवातीला काय सांगितलं, एक सीन दाखवलेला आहे, एक सीन क्रिएट केलेला आहे की सूर्य मावळत होता, त्यानंतर त्याची गोल्डन छटा तो व्हिलेजवर सोडत होता, त्यानंतर व्हिलेजमध्ये काही मुलं जी आहे ती खेळत होती रस्त्यांवर, खेळताना ती हसत होती आणि त्यांच्या हसण्याचा आवाज जो आहे तो इको होत होता. आणि हे सर्व दृश्य एक ओल्ड मॅन, एक वृद्ध व्यक्ती जो आहे तो बघत होता खिडकीजवळ बसून. आणि त्याला असं वाटत होतं की हा जो सीन आहे, हा सीन आता डिस्कनेक्टेड झालेला आहे, त्याने त्याचं संपूर्ण जीवन त्या व्हिलेजमध्ये घालवलेलं आहे आणि आता त्याला हे जग कसं वाटतंय, त्याचं वाटत नाहीये, जगातला तो वाटत नाहीये. सो अशा प्रकारचा हा पॅसेज आहे जिथे एक सेंटेन्स काढलेला आहे. पहिले त्यांनी काय केलेलं आहे की एक व्हिलेजबद्दल त्यांनी एक छोटीशी माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी एका ओल्ड मॅनला इंट्रोड्यूस केलेलं आहे. मग नंतर त्यांनी सेंटेन्स फिलरसाठी जागा सोडलेली आहे आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीबद्दल पुढे माहिती दिलेली आहे. म्हणजे ऑब्व्हियसली फिलरमध्ये सुद्धा त्या व्यक्तीबद्दल काहीतरी माहिती आपल्याला सांगितली गेलेली असेल हे आपल्याला कळतंय. हे 4 ऑप्शन्स आहेत, त्यापैकी कोणतं तरी एक ऑप्शन करेक्ट असेल. बघा, इट हॅड बीन ए पर्टिक्युलरली हॉट डे अँड द कूल इव्हिनिंग ब्रीज वॉज वेलकम रिलीफ. आता आपल्याला ऑलरेडी या ठिकाणी कळलेलं आहे की इव्हिनिंग कशी होती, इव्हिनिंग शांत होती. त्यानंतर व्हिलेजवर सोनेरी छटा सूर्य मावळत असताना काय केलं, सोडून गेला. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला हॉट डे म्हणायची गरज नाहीये, कूल इव्हिनिंग म्हणायची गरज नाहीये, म्हणजे हे सेंटेन्स त्या ठिकाणी फिट होणार नाही. पुढचं सेंटेन्स बघा, द चिल्ड्रन हॅड ऑलवेज रिमाइंडेड हिम ऑफ हिज ऑन यूथ रनिंग थ्रू दिस सेम स्ट्रीट. आता बघा, हे चिल्ड्रन आहे आणि या चिल्ड्रनने त्याला रिमाइंड केलेलं आहे, त्याला आठवण दिलेली आहे ऑफ हिज ओन यूथ, त्याच्या यूथबद्दल. हे चिल्ड्रन आता लहान आहे आणि ती फक्त खेळत आहे आणि हा वृद्ध व्यक्ती आहे. सो हे चिल्ड्रन त्याला त्याच्या यंग एजची आठवण कशी करून देतील, म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी तारतम्य किंवा बॅलन्स करणारा सेंटेन्स नाहीये. पुढे बघा, ही कुड हिअर द डिस्टंट साऊंड ऑफ द रिव्हर फ्लोईंग सॉफ्टली इन द बॅकग्राऊंड. आता या ठिकाणी त्याने सीन पूर्ण पाहिलेला आहे. बघा, द ओल्ड मॅन सॅट बाय हिज विंडो वॉचिंग द सीन अनफोल्ड विथ विस्टफुल एक्सप्रेशन. त्याचा संपूर्ण सीन पाहून झालेला आहे. मग इथे पुन्हा एकदा रिव्हर कशी येणार, की ही कुड हिअर द डिस्टंट साऊंड ऑफ द रिव्हर फ्लोईंग सॉफ्टली इन द बॅकग्राऊंड. जर या ठिकाणी पूर्ण क्लिअर झालेला आहे इव्हिनिंग पर्यंत, आणि इव्हिनिंग पर्यंत तो काय करतोय की त्याच्या विंडो जवळ बसून हा सर्व सीन बघतोय, आणि तो जर सर्व सीन बघतोय, हे जर सर्व त्याचं पाहून झालेलं आहे, तर पुन्हा एकदा या ठिकाणी जे सांगितलं जात आहे की डिस्टंट साऊंड, जो दूरवरून येणारा रिव्हरचा जो साऊंड आहे, फ्लोईंग सॉफ्टली, जी रिव्हर फ्लोईंग सॉफ्टली बॅकग्राऊंड मध्ये वाहत आहे, हे पण या ठिकाणी आपल्याला घेता येणार नाही. मग एकच ऑप्शन शिल्लक राहील, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. ते काय म्हटलेलं आहे, द विलेज हॅड चेंज सो मच ओव्हर द इयर्स. आता बघा, या ठिकाणी बरोबर वाक्याने टर्न घेतलेला आहे की हा सर्व सीन तो व्यक्ती अतिशय उदासीनतेने त्याच्या विंडो जवळून, विंडो मधून पाहत होता. आणि आता इथे बघा, सेंटेन्सने पूर्ण पॅराग्राफने एक वळण घेतलेला आहे, एक टर्न घेतलेला आहे, आणि तो टर्न आपल्याला इथून पाहायला मिळतो की द विलेज हॅड चेंज्ड सो मच ओव्हर द इयर्स, की ते विलेज वर्षातून, म्हणजे खूप वर्षानंतर ते विलेज पूर्णतः चेंज झालेलं होतं. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे अँड ही बेअरली रिकग्नाइज इट एनीमोर, आणि त्याला तो ओळखू शकत नव्हता. आणि मग पुढे आपल्याला या ठिकाणी कनेक्ट करता येतंय, ही हॅड स्पेंड द एंटायर लाईफ इन दिस विलेज, की त्या व्यक्तीने त्याचं संपूर्ण जीवन या विलेजमध्ये व्यतीत केलं होतं, स्पेंड केलं होतं, खर्च केलं होतं, घालवलं होतं. मग अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी द्यावं लागेल. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित कळतं. ज्यावेळेस आपली चांगली प्रॅक्टिस होईल त्यावेळेस अशा प्रश्नांना आपण 1-1.5-2 मिनिटांमध्ये आरामात सोडवू शकतो. कारण बघा, पॅसेज तर तुम्हाला रीड करावा लागेल आणि त्यानंतर 4 सेंटेन्सेस जे आहेत त्यापैकी असे कोणते सेंटेन्सेस आहेत की जे प्रॉपरली आपल्या पॅसेज सोबत मॅच होत नाहीये, ते आपल्याला एलिमिनेट करावे लागतील आणि बाकीच्या राहिलेल्या सेंटेन्सेस सोबत आपल्याला बॅलन्स करून आपलं कोणतं आन्सर आहे हे शोधावं लागेल. हा भाग अंडरस्टँडिंगचा आहे, यामध्ये ग्रामर महत्त्वाचं नाहीये, हा भाग अंडरस्टँडिंगचा आहे. आणि ज्याची जितकी अंडरस्टँडिंग चांगली, त्यासाठी हा प्रश्न जो आहे लवकरात लवकर सोडवला जाईल. ज्यांची अंडरस्टँडिंग कमी असेल त्यांनी अशाच प्रकारच्या प्रश्नांची आणखी प्रॅक्टिस करा. तुम्ही गुगलवर जा, IBPS पॅटर्नमध्ये सेंटेन्स फिलर असं टाईप करा, सेंटेन्स फिलर इंग्लिश IBPS पॅटर्न. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि तुम्ही प्रॅक्टिस जी आहे ती करू शकता.
आता बघा पुढचा प्रश्न. आणि या प्रकारची जी प्रश्न आहेत मित्रांनो, ही 3 प्रश्न विचारलेली आहेत. त्यामुळे पुढे येणाऱ्या परीक्षांमध्ये टी-सी-एस पॅटर्ननुसार जर परीक्षा झाल्या, तर मग या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यासाठी आपण रेडी असलं पाहिजे, प्रिपेअर्ड असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न फार सोपा दिलेला आहे, की शी गेव मी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन्स अबाउट द अपकमिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. एररचा प्रश्न आहे, कोणत्या पार्टमध्ये एरर आहे तो शोधायचा आहे. या प्रकारचं पॅटर्न आपल्याला माहिती आहे आणि हा प्रश्न अत्यंत सोपा आहे. सर्वांना माहिती आहे की इन्फॉर्मेशन हा जो शब्द आहे हा एक अनकाउंटेबल नाऊन आहे आणि त्यासोबत आपण इन्फॉर्मेशन नंतर एस किंवा ईएस जोडत नाही. हे नाऊन या चॅप्टरमध्ये प्रकरणामध्ये शिकवलेलं आहे. आपल्या नोट्समध्ये देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो हा इन्फॉर्मेशन शब्द चुकीचा आहे. हा एस जो आहे हा या ठिकाणी कसा आहे, चुकीचा आहे. आणि हे जर आपण पाहिलं तर ते ऑप्शन 4 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. आफ्टर बिंग डायग्नोज्ड विथ डेंग्यू, की डेंग्यूने डायग्नोज झाल्यानंतर म्हणजे डेंग्यू आहे हे कळाल्यानंतर रमन सफर्स विथ मलेरिया, की रमन जो आहे तो मलेरियाने काय झाला, सफर झाला. आता सगळ्यांना माहिती आहे की हा सफर शब्द जो आहे या सफर शब्दानंतर आपल्याला विथ हा प्रेपोजिशन घ्यावा लागत नाही. सफर नंतर आपण कोणता शब्द वापरतो मित्रांनो, फ्रॉम. हा फिक्स्ड प्रेपोजिशनचा पार्ट आहे की जे ऑलरेडी मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेला आहे. त्यामुळे हे पण आपल्या हक्काचे मार्क आहे. सफर्स नंतर ऑन कॅन्सल, ऑफ कॅन्सल, इन कॅन्सल. बघा फ्रॉम ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. सफरिंग फ्रॉम, सफर फ्रॉम असं आपण म्हणत असतो. सो हा एक सोपा प्रश्न आहे. प्रपोजिशन या प्रकरणावर विचारलेला आहे. टॉम सजेस्टेड दॅट ऑल ऑफ अस शुड वेंट टू द सनी बीच फॉर अ पिकनिक दिस वीकेंड. इथे काय म्हटलेलं आहे की टॉम नावाचा एक व्यक्ती आहे, त्याने सजेस्ट केलं. काय सजेस्ट केलं, दॅट ऑल ऑफ अस, की आपण सर्व, शुड म्हणजे जायला, शुड म्हणजे पाहिजे, आणि जी काही क्रिया करायला पाहिजे ती वेंट या ठिकाणी हा व्ही2 असल्यामुळे चुकीची होईल. शुड नंतर नेहमी आपण काय वापरतो, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो, म्हणजे या ठिकाणी शुड नंतर गो पाहिजे, वेंट नको. हा वेंट चुकीचा आहे. त्यामुळे या ठिकाणी जर आपल्याला वेंट कुठे दिसतोय, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिसतोय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा प्रश्न आपल्याला मॉडेल वर्बवर विचारलेला आहे. मॉडेल वर्ब किंवा वर्ब ॲडव्हान्स किंवा टेन्स मध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की शुड नंतर V1 वापरला जातो आणि शुड हॅव नंतर V3 वापरला जातो. शुड बी नंतर नाउन पण वापरला जातो, एक्झेक्टिव्ह आणि V3 पण वापरला जातो. हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. Cult artist Mitski scored an unexpected hit with the romantic ballad My Love Mine All Mine about a love so strong it is endures after her death. आता बघा या सेंटेन्समध्ये फार मोठा एरर नाहीये. जर तुम्ही सेंटेन्स व्यवस्थित रीड केलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कल्ट आर्टिस्ट म्हटलेलं आहे, त्याचं नाव काय आहे, मेट्स्की, आणि हा एक वर्ब आहे V2 स्कोर्ड. सो हे पण बरोबर आहे. अन अनएक्सपेक्टेड हिट विथ द रोमॅन्टिक बॅलेड माय लव माइन ऑल माइन असं म्हटलेलं आहे. अबाउट ए लव, लव बद्दलचं आहे. सो स्ट्रॉंग. आता बघा मित्रांनो किती सोपं आहे की आपण इट नंतर इज जर वापरतोय तर याच्यानंतर आपण जनरली काय वापरतो, नाऊन वापरतो, किंवा याच्यानंतर एक्झेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब किंवा एक्झेक्टिव्ह प्लस नाऊन वापरतो. परंतु आपल्याला व्हर्ब वापरायचा असेल तर आपण व्हर्ब कोणता वापरतो, ING वापरतो. इथे यांनी काय केलेलं आहे तर बघा इट आणि इज घेतलेला आहे आणि त्यानंतर हा V1 आहे एनजीवर आणि याला एस जोडलेला आहे. सो बघा सब्जेक्ट नंतर डायरेक्टली V1 एस किंवा V1 येतो. इट इज नंतर इट वॉज नंतर आपण V1 ला SES जोडू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी व्हर्ब किंवा टेन्स बद्दलची मिस्टेक जी आहे ती करण्यात आलेली आहे. सो आपण बघू शकतो की या ठिकाणी कुठे आहे आपलं हे एन्ड्युअर्स, बघा इकडे आपल्याला पाहायला मिळते. सो हा शब्द चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जो आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. इच ऑफ द स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू सबमिट देअर असाइनमेंट बाय फ्रायडे. हा प्रोनाउनवर आलेला एक प्रश्न आहे की बघा आपल्याला सर्वांना किती वेळ सांगितलेला आहे की इच ऑफ द नंतर येणारं जे नाऊन आहे ते प्लुरल येईल, म्हणजे अनेक वचनी येईल. सो स्टुडंट्स या ठिकाणी प्लुरल आहे, अगदी बरोबर आहे. परंतु या प्लुरल नाऊन नंतर येणारा व्हर्ब जो आहे तो प्लुरल येणार नाही. तो कसा असला पाहिजे, तो सिंग्युलर असला पाहिजे, एकवचनी असला पाहिजे. मग बघा इच ऑफ द स्टुडंट्स नंतर या ठिकाणी इज बरोबर आहे. इच ऑफ द स्टुडंट्स नंतर या ठिकाणी आर चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल करा. इच ऑफ द स्टुडंट्स नंतर या ठिकाणी इज बरोबर आहे. इच ऑफ द स्टुडंट्स नंतर या ठिकाणी इज बरोबर आहे. आता बघा रिक्वायर्ड जेव्हा आपण MAJAR सोबत लिहितो तेव्हा तो नेहमी V3 लिहिला जातो, रिक्वायर्ड, किंवा त्याला आपण एक्झेक्टिव्ह संबोधतो. सो इट इज रिक्वायर्ड म्हणजे हे गरजेचं आहे. यू रिक्वायर्ड टू गो, तुझं जाणं गरजेचं आहे असं आपण म्हणत असतो. सो हा रिक्वायर्ड जो आहे या ठिकाणी बरोबर आहे. फक्त V1 आपल्याला इज नंतर घेता येत नाही. ING आपण घेतो, परंतु रिक्वायर या शब्दाला ING जोडता येत नाही. आपण टेन्स या प्रकरणामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये पाहिलेलं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 कॅन्सल होतील. ऑप्शन क्रमांक 1 शिल्लक राहिला आणि हेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा.
4 words have been given, out of which 3 are alike in some manner and 1 is different. Select the odd word. आता यामध्ये सांगितलेलं आहे की 4 शब्द खाली दिलेले आहेत, त्यापैकी कोणते तरी 3 शब्द सिमिलर आहे, सारखे आहेत, एक शब्द वेगळा आहे, तो वेगळा शब्द कोणता आहे तो ओळखा आणि उत्तर म्हणून त्याला मार्क करा. या ठिकाणी पहिला शब्द आहे थेरपिस्ट. थेरपिस्ट म्हणजे कोण? जो उपचार तज्ञ असतो, जो आपल्यावर विविध प्रकारचे उपचार करतो, त्याला आपण थेरपिस्ट असं म्हणत असतो. त्यानंतर नर्स. नर्स म्हणजे कोण? जी परिचारिका असते. हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट झाल्यानंतर जे आपली सेवा करते, परिचारिक असेल किंवा परिचारिका असेल, त्याला आपण नर्स म्हणतो. त्यानंतर पॅराप्लेजिक कोणाला म्हटलं जातं? ज्याला अर्धांगवायू झालेला आहे, अशा पेशंटला आपण पॅराप्लेजिक म्हणत असतो. आणि डॉक्टर म्हणजे वैद्य, सगळ्यांना माहिती आहे. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर थेरपिस्ट काय करतो? रुग्णांची सेवा. नर्स काय करते? रुग्णांची सेवा. डॉक्टर काय करतात? रुग्णांची सेवा. म्हणजे हे सेवा करणारी आहे. आणि हा काय आहे? तर हा स्वतःहून एक रुग्ण आहे. हा पॅराप्लेजिक अर्धांगवायू झालेला एक पेशंट आहे. म्हणजे थेरपिस्ट, नर्स आणि डॉक्टर हे एका ग्रुपमध्ये येत आहेत आणि पॅराप्लेजिक जो आहे तो त्या ग्रुपमध्ये येत नाहीये, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, सेम तसाच आहे की 3 शब्द एकाच सारखे आहे, एक शब्द वेगळा आहे, कोणता शब्द वेगळा आहे ते ओळखा. कॉम्प्लाय म्हणजे काय? तर एखाद्या नियमांचं पालन जो करतो त्याला आपण कॉम्प्लाय असं म्हणतो. त्यानंतर सुपरवाइज म्हणजे काय? निरीक्षण करणे, देखरेख करणे, त्याला आपण सुपरवाइज म्हणतो. रेग्युलेट करणे म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन करणे, रेग्युलेट करणे, नियमन करणे, त्याला आपण रेग्युलेट म्हणतो. ऍडमिनिस्टर सगळ्यांना माहिती आहे, प्रशासन पाहणे वगैरे. सो या ठिकाणी बघा, सुपरवाइज म्हणजे देखरेख केली जाते, रेग्युलेट म्हणजे सुद्धा देखरेख पण केली जाते, ऍडमिनिस्टर म्हणजे प्रशासन केलं जात आहे, आणि इकडे अनुपालन केलं जाते. म्हणजे हा शब्द जो आहे हा शब्द वेगळा आहे, म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते करेक्ट आन्सर होईल. आणि हे 3 शब्द कसे आहेत? तिन्ही शब्द कसे आहेत? एकसारखे आहेत, म्हणून हे ग्रुप तयार करतायत. एक शब्द कॉम्प्लाय ग्रुप तयार करत नाही, म्हणून ते आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, न्यूजपेपर, स्टोरी बुक, जर्नल आणि मॅगझिन. न्यूजपेपरमध्ये काय असतं? दैनंदिन वृत्तपत्र, ज्याला आपण म्हणतो की मागच्या दिवस म्हणजे आधीच्या दिवस ज्या घटना घडल्या त्यांची जी बातमी आहे ज्या पत्रामध्ये दिली जाते त्याला आपण न्यूजपेपर म्हणतो. त्यानंतर स्टोरी बुक. स्टोरी बुक म्हणजे काय? यामध्ये विविध प्रकारच्या कथा असतात, गोष्टी असतात. त्यानंतर जर्नल. जर्नलमध्ये काय? की एक प्रकारचं काही दिवसातून येणारं जर्नल असतं, की 2 महिन्यात येईल, 3 महिन्यात येईल, त्याला आपण जर्नल म्हणतो. त्यामध्ये बातम्या असतात. आणि मॅगझिन. मॅगझिनमध्ये काहीतरी आपल्याला बातमी सारखं सांगितलं असतं, एखादा करंट इश्यू असतो आणि त्याबद्दल बोललेलं असतं. परंतु स्टोरी बुक जे आहे हे यांच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा कसं आहे? वेगळं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, अगेन सेंटेन्स फिलरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. इन रिसेंट इयर्स, मागच्या काही वर्षांमध्ये, द फील्ड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॅज मेड अनप्रेसिडेंटेड स्ट्राइड्स, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सने अभूतपूर्व प्रगती केलेली आहे. रेव्होल्युशनायझिंग व्हेरियस इंडस्ट्रीज, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये क्रांती आणलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्टरमध्ये. वन ऑफ द मोस्ट नोटेबल ॲडव्हान्समेंट, की सगळ्यात मोठी प्रगती. ॲडव्हान्समेंट म्हणजे काय? प्रगती, की सगळ्यात मोठी प्रगती, प्रोग्रेस काय आहे? इज द डेव्हलपमेंट ऑफ मशीन लर्निंग अल्गोरिदम, की जे मशीन लर्निंग अल्गोरिदम्स आहेत ते सगळ्यात मोठी प्रगती आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये झालेली आहे. दॅट कॅन अनालाइज वास्ट अमाउंट ऑफ डेटा, की ते काय अनालाइज करू शकतं? वास्ट म्हणजे खूप मोठ्या प्रकारचा, मोठ्या प्रमाणावर असलेला डेटा ते मॅनेज करू शकतं, अनालाइज करू शकतं विथ रिमार्केबल एफिशियन्सी. आणि फक्त अनालाइज करत नाही तर त्यांची एफिशियन्सी कशी असते? रिमार्केबल असते. सो या ठिकाणी संपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची प्रगती, आणि त्या प्रगतीमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय सांगितलेला आहे? मशीन लर्निंग, किंवा ज्यामध्ये आपण सांगतो मशीन लर्निंग अल्गोरिदम बद्दल बोललेलं आहे. आणि इथे आपलं सेंटेन्स जे आहे ते आता येणार आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? की दीज ॲडव्हान्समेंट हॅव नॉट ओनली इम्प्रूव्ड ऑपरेशनल एफिशियन्सीज, की या प्रगतीने फक्त ऑपरेशनल म्हणजे आपण जे काम करतो, जे ऑपरेशन करतो, त्या ऑपरेशनलची एफिशियन्सी, कार्यक्षमताच वाढवलेली नाहीये, बट ऑल्सो ओपन न्यू ॲव्हेन्यूज फॉर इनोव्हेशन अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अक्रॉस मल्टिपल डोमेन्स, की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही समस्या येतात त्या समस्या सोडवण्यासाठी नवीन मार्ग देखील त्यांनी खुले केलेले आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? कॉन्सिक्वेंटली, परिणामतः बिझनेस अँड रिसर्चर्स हॅव इन्क्रीजिंगली इंटिग्रेटिंग AI ड्रिव्हन सोल्युशन. बिझनेसेस जे आहेत, त्यानंतर रिसर्च करणारे जे लोक आहेत ते काय करतायत? इंटिग्रेट करतायत AI ड्रिव्हन सोल्युशन, की AIने आपल्याला सोल्युशन दिलं पाहिजे अशा प्रकारे ते काहीतरी इंटिग्रेट करत आहे टू स्टे कॉम्पिटिटिव्ह अँड ॲड्रेस कॉम्प्लेक्स चॅलेंजेस. कॉम्पिटिटिव्ह, स्पर्धात्मक करण्यासाठी आणि सर्व चॅलेंजेसचा सामना करण्यासाठी. तर या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मशीन लर्निंग बद्दल जनरली बोललं गेलेलं आहे. आणि एक
रिकामं वाक्य आहे तिथे आता आपल्याला बघायचं आहे की दिलेल्या 4 वाक्यांपैकी कोणतं वाक्य बरोबर असेल. रिसर्चर्स हॅव ऑब्झर्व्ड ए मार्क्ड इन्क्रीज इन AI रिलेटेड पब्लिकेशन्स अँड कॉन्फरन्सेस ओव्हर द पास्ट डिकेड. आता या ठिकाणी पास्ट डिकेड बद्दल बोललं जात आहे आणि काय म्हटलं जात आहे की पब्लिकेशन्स आणि कॉन्फरन्सेस जे आहेत त्या AI रिलेटेड इन्क्रीज झालेले आहेत. परंतु इथे आपण घेऊ शकत नाही, कारण ऑलरेडी आपल्याला फक्त मशीन लर्निंग बद्दल बोललं गेलेलं आहे, AI बद्दल बोललेलं आहे आणि त्याची कार्यक्षमता, त्याचा फायदा काय आहे, ते कसं कार्य करतंय त्याबद्दल बोललं जात आहे. त्यामुळे पब्लिकेशन आणि कॉन्फरन्सेसचा या ठिकाणी संबंध येत नाहीये. द इंटिग्रेशन ऑफ AI इनटू ट्रेडिशनल सिस्टीम हॅज बीन मेड विथ सिग्निफिकंट रेजिस्टन्स फ्रॉम व्हेरियस स्टेक होल्डर्स. आता बघा इथे आपल्याला पुढे देखील आपण पाहिलं ना, तर ॲडव्हान्समेंटबद्दल बोललं जात आहे आणि सर्व पॉझिटिव्ह बोललं जात आहे. इथे जर तुम्ही पाहिलं या सेंटेन्समध्ये की इंटिग्रेशन सिग्निफिकंट रेजिस्टन्स आहे, म्हणजे त्याला विरोध आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टेक होल्डर्स आहेत ते विरोध करतायत, परंतु इथे कुठे विरोधाचा संबंध येत नाहीये, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होणार नाही. दिस प्रोग्रेस हॅज लेड टू द क्रायटेरिया the creation of sophisticated models capable of understanding and predicting complex patterns in data. सो हे एक पॉझिटिव्ह या ठिकाणी सेंटेन्स दिसतंय. आणखी पुढे बघा, द एथिकल कन्सिडरेशन सराउंडिंग AI हॅव बिकम ए प्रायमरी कन्सर्न. बघा आता AI ठीक आहे आणि AI बद्दल जे काही एथिकल चॅलेंजेस आहेत ते मोठं कन्सर्न आहे, परंतु या संपूर्ण पॅराग्राफमध्ये किंवा संपूर्ण पॅसेजमध्ये आपल्याला नेगेटिव्ह काहीही दिसत नाहीये. त्यामुळे हे सेंटेन्स जे आहेत हे नेगेटिव्हिटी म्हणजे कन्सर्न आहे, चिंता आहे. अजून आपल्याला चिंता नाही, आपल्याला त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स बघायचे आहेत. मग हेच सेंटेन्स शिल्लक राहत आहे आणि हेच सेंटेन्स आपलं करेक्ट आहे. बघा ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 4 नेगेटिव्ह इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते, म्हणून ते आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये अननेसेसरी गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या पॅसेजशी जुळत नाहीये. 3 मध्ये आपल्याला बघा काय सांगितलेलं आहे, दिस प्रोग्रेस, आपल्याला आधी ॲडव्हान्समेंट सांगितली होती, प्रगती. दिस प्रोग्रेस हॅज लेड टू द क्रिएशन ऑफ सोफिस्टिकेटेड मॉडेल्स केपेबल ऑफ अंडरस्टँडिंग अँड प्रेडिक्टिंग कॉम्प्लेक्स पॅटर्न्स इन डेटा. यामध्ये डेटामध्ये जे कॉम्प्लेक्स पॅटर्न्स आहे, जो कॉम्प्लेक्स डेटा आहे किंवा जी माहिती आहे कॉम्प्लेक्स, ती काय आहे, कॅपेबल ऑफ अंडरस्टँडिंग. कशामुळे, क्रिएशन ऑफ सोफिस्टिकेटेड मॉडेल्स. आणि कशामुळे झालेले आहेत, तर हे AIच्या प्रोग्रेसमुळे, मशीन लर्निंगच्या प्रोग्रेसमुळे. सो ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा, पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. सिलेक्ट द ऑप्शन दॅट अरेंजेस द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म मिनिंगफुल सेंटेन्स. हा तोच प्रकार आहे की ऑर्डर ऑफ वर्ड्स, या ठिकाणी वेगवेगळे शब्द दिलेले आहेत, त्यांना एका योग्य क्रमामध्ये आपल्याला आणायचं आहे, त्याचं एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे. सो व्हेन यू लाईक कम, व्हेन यू लाईक इथपर्यंत सेंटेन्स बरोबर आहे, परंतु कम येणार नाही. व्हेन डू यू लाईक टू कम असं आपण म्हणू शकतो. कम व्हेन यू लाईक, जेव्हा तुला आवडेल तेव्हा ये, हे सेंटेन्स बरोबर आहे. लाईक व्हेन यू कम हे पण नाही येणार, यू लाईक व्हेन कम हे पण येणार नाही. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल, कारण ते मिनिंगफुल सेंटेन्स तयार करत आहे. पुढे बघा, 4 वर्ड्स हॅव बीन गिवन. पुन्हा एकदा आपल्याला ऑड मॅन आउट किंवा ऑड वर्ड आउट जे आहे त्या ठिकाणी बघायचं आहे. फ्रीज ऑफ, फ्रीज ऑफ म्हणजे काय, काहीतरी थांबवणे किंवा काहीतरी गोठवणे. फ्रीज ऑफ केले जातात ना, काही काही व्यक्तींचे अकाउंट फ्रीज ऑफ केले जातात, म्हणजे त्यांचं अकाउंट गोठवलं जातं. काही पक्ष्यांचं चिन्ह देखील काय केलं जातं, गोठवलं जातं, म्हणजे थांबवलं जातं, त्यांना कार्य करण्यापासून प्रवृत्त केलं जातं. त्यानंतर बघा या ठिकाणी कन्सेंट आहे. कन्सेंट म्हणजे काय, संमती असणे, सहमती असणे. हॅव म्हणजे काय, जवळ असणे. आणि एक्सेप्ट म्हणजे काय, तर एक्सेप्ट म्हणजे सुद्धा काय, संमती असणे किंवा स्वीकार करणे. सो हे 3 शब्द जे आहेत हे एका ग्रुपचे आहे. फ्रीज ऑफ म्हणजे गोठवणे किंवा काहीतरी करण्यापासून थांबवणे, म्हणून हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. सो बघा, कन्सेंट म्हणजे काहीतरी करण्याची संमती दिली. हॅव म्हणजे तुमच्याकडे काहीतरी आहे. हॅव आपण दुसऱ्यांना म्हणतो हॅव अ कॉफी, म्हणजे आपण संमती देतोय, आपण परवानगी देतोय की घ्या कॉफी. आणि त्यानंतर ॲक्सेप्ट आपण स्वीकार करतोय. सो एका ग्रुपचे शब्द आहेत. फ्रीज ऑफ वेगळा आहे, म्हणून हा आपला ऑड मॅन आउट होईल. पुढे बघा, द जॉब इंटरव्ह्यू डिडंट, डिडंट नंतर नेहमी V1 येतो, हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. पास्ट इंडेफिनिट टेन्स. सो लास्ट काय आहे, V1. लिस्ट पण काय आहे, V1. लॉस्ट काय आहे, V2. सो हे कॅन्सल होईल. आणि लिस्ट जो आहे हा काय आहे, एक ॲडजेक्टिव्ह आहे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. सो इकडे आहे लास्ट आणि लिस्ट. सो इथे काय म्हटलेलं आहे, द जॉब इंटरव्ह्यू डिडंट लास्ट ॲज लॉंग ॲज, डिडंट लिस्ट ॲज लॉंग ॲज आय एक्सपेक्टेड. आता जिथपर्यंत मी एक्सपेक्ट केलं होतं तिथपर्यंत तो चालला नाही किंवा तिथपर्यंत तो टिकला नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून लास्ट जे आहे ते बरोबर होईल. लिस्ट म्हणजे कशाची तरी लिस्ट तयार करणे, आणि या ठिकाणी लिस्टचा काहीही संबंध नाही. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट
होमोनिम टू फिल इन द ब्लँक. आता होमोनिमवर प्रश्न विचारलेला आहे, सिंपल आहे बघा. कुड नंतर यू आहे, तो कुड साठी आपण जनरली वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो, म्हणजे या ठिकाणी फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे. बेअर असा कोणताही शब्द नाही. हा बेअर जो आहे हा एक ॲडजेक्टिव्ह आहे. बेअर म्हणजे ज्याला आपण नग्न किंवा विवस्त्र असं म्हणतो. सो या ठिकाणी V1 येणार नाही. हा काय आहे, एक ॲडजेक्टिव्ह आहे. आपल्याला पाहिजे V1. इकडे आहे बियर. बियर काय आपल्याला माहिती आहे, बियर म्हणजे एक मद्य आणि हे काय एक नाऊन आहे. सो हे पण येणार नाही. ऑप्शन 3 कॅन्सल. बघा बेअर. बेअर म्हणजे काय, सहन करण, ज्याला आपण टॉलरेट म्हणतो, ज्याला आपण एंड्युअर म्हणतो. हे आता एंड्युअर यापूर्वी आपण पाहिलं होतं की इट इज नंतर एंड्युअर दिला होता. सो एंड्युअर म्हणजे काय, सहन करणे. त्यानंतर टॉलरेट म्हणजे काय, टॉलरेट म्हणजे सुद्धा सहन करणे. आणि बेअर म्हणजे काय, बेअर म्हणजे सहन करणे. आणखी बेअर म्हणजे काय, तर बेअर जेव्हा आपण नाऊन घेतो, बेअर जेव्हा आपण नाऊन घेतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो, अस्वल होतो. तेव्हा त्याचा अर्थ काय होतो, अस्वल होतो. ओके, चल पुढे बघा. आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे, तो रीड करायचा आहे आणि त्यावर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरं बघायची आहेत. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन बिलो. इन मॉडर्न सोसायटीज, मॉडर्न सोसायटीमध्ये, आधुनिक समाजामध्ये, देअर एक्झिस्ट ए स्मॉल रुलिंग क्लास, की त्या ठिकाणी आपल्यावर जो रूल करणारा क्लास आहे किंवा आपलं जे गव्हर्नमेंट आहे किंवा आपलं जे सरकार आहे, करप्टेड बाय एक्सेसिव्ह पॉवर, की त्यांच्याकडे पॉवर असल्यामुळे ते करप्ट झालेलं आहे. अँड अ लार्जर ग्रुप ऑफ सब्जेक्ट, आणि जी लार्जर जनता आहे, सब्जेक्ट जनता, प्रजा आहे, कंडिशन टू पॅसिव्ह, ती निष्क्रिय झालेली आहे. अँड अनक्वेश्चनिंग, आणि ओबिडियन्स, की कोणत्याही प्रकारचा प्रश्न ते विचारत नाहीये, फक्त कोणत्याही प्रकारची क्वेश्चनिंग किंवा काहीही विचारलं जात नाहीये. दिस इम्बॅलन्स, हा जो इम्बॅलन्स आहे, हे जे असंतुलन आहे, मेक्स इट चॅलेंजिंग, ते आपल्याला आव्हानात्मक करत आहे फॉर इंडिव्हिज्युअल्स, प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला, टू मेंटेन नॉन अटॅचमेंट, म्हणजे कोणत्याही प्रकारचं इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी नाहीये. वाईल बिंग ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व, की जर ऍक्टिव्हली आपण इन्व्हॉल्व झाले इन सोसायटीमध्ये, अ ट्रेट सीन ॲज एसेन्शियल फॉर अन आयडियल ह्युमन, की हा एक ह्युमनसाठी आयडियल पॉईंट आहे. अँड जस्ट सोसायटी, आणि जी सोसायटी आहे तिचं जे विजन आहे, बाय प्रोफेटिक थिंकर्स, जे प्रोफेटिक थिंकर्सने दिलेलं आहे. अ गुड सोशल ऑर्डर एलिमिनेट्स, की जी चांगली सोशल ऑर्डर असते ती एलिमिनेट करते. काय एलिमिनेट करते, अवॉइडेबल एविस, की जे चुकीच्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, ते चांगली सोसायटी अवॉइड करते. वाईल अ बॅड वन टेम्प्ट्स इंडिव्हिज्युअल विथ अननेसेसरी स्ट्रगल्स टू क्रिएट अ बेटर सोसायटी, चांगली सोसायटी क्रिएट करण्यासाठी इट्स वायटल टू फोकस ऑन चेंजेस, हे गरजेचं आहे की आपण चेंजेसवर फोकस केले पाहिजे. कोणते चेंजेस, असे चेंजेस दॅट ॲड्रेस एक्सेसिव्ह पॉवर, की ते एक्सेसिव्ह पॉवरला ॲड्रेस करतात. अँड पॅसिव्ह कंप्लायन्स, आणि कंप्लायन्स जे आहे ते कसं असतं, पॅसिव्ह असणार आहे. वॉर, युद्ध, हावेवर, कसंही असो, रिमेन द बिगेस्ट ऑब्स्टॅकल टू मिनिंगफुल रिफॉर्म, रिफॉर्म करण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा काय आहे, वॉर आहे, युद्ध आहे. ऑल नेशन्स, सर्व देश, सर्व राष्ट्र, रिगार्डलेस ऑफ देअर डेमोक्रेटिक ऑर पॅसिफिस्ट क्लेम्स, की ते कितीही डेमोक्रेटिक असो किंवा ते कितीही पॅसिफिस्ट असो, शांततामय असो, बेस देअर फॉरेन पॉलिसीज ऑन मिलिटरिस्टिक आयडियल्स, म्हणजे ते किती शांततावादी असो किंवा ते किती डेमोक्रेटिक कंट्री असो, जेव्हा त्यांची फॉरेन पॉलिसी येते तेव्हा ते सगळ्यात जास्त आपलं लष्करी बळ जे आहे तेच दाखवत असतात. ट्रू रिफॉर्म इज अनलाइकली टू कम फ्रॉम दोज इन पॉवर, की हे जे रिफॉर्म आहेत, हे रिफॉर्म जे लोक पॉवरमध्ये आहेत ते लोक आणू शकत नाही. इन्स्टेड, यापेक्षा, इट मस्ट अराईड फ्रॉम इंडिव्हिज्युअल्स परस्युडिंग अदर्स दॅट, की हे इंडिव्हिज्युअल व्यक्ती सुद्धा करू शकतो. काय तर रिफॉर्म, परस्युडिंग, लोकांना तो समजवू शकतो, कन्व्हिन्स करू शकतो दॅट पॅसिफिझम इज अ बेटर अल्टरनेटिव्ह, की पॅसिफिझम जो आहे, शांतता जो वाद आहे, तो सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. वन्स द मेजॉरिटी सपोर्ट पॅसिफिझम, की जर मेजॉरिटी लोकांनी पॅसिफिझमला सपोर्ट केलं, इट विल बिकम पॉसिबल टू शिफ्ट, आणि हे आपल्यासाठी शक्य होईल, पॉसिबल होईल, टू शिफ्ट दिस मिलिटरीज पॉलिसीज, की या ज्या लष्करी पॉलिसी आहेत त्यांना आपण शिफ्ट करू शकतो. विच नॉट ओनली रिस्क फ्युचर वॉर्स, की ते आपल्याला फ्युचर वॉर्स पासून रिस्क करत नाहीये, बट ऑल्सो डिले प्रोग्रेस, की जे आपल्याला प्रोग्रेस पासून डिले पण करतंय टुवर्ड ब्रॉडर सोशल इम्प्रूव्हमेंट, आणि ब्रॉडर सोशल इम्प्रूव्हमेंट आपली होत नाहीये. सो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एक म्हणजे काही देश आहेत ते स्वतःला डेमोक्रेटिक समजतात, पॅसिफिस्ट समजतात, तरी त्यांची फॉरेन पॉलिसी कशावर अवलंबून आहे, त्यांची फॉरेन पॉलिसी लष्करी कार्यवाह्यांवर अवलंबून आहे. परंतु लष्करी कार्यवाहाने किंवा युद्धाने आपण पुढे जाऊ शकत नाही. तर मॉडर्न सोसायटी जी आहे ती पॅसिफिझमनं पुढे जाऊ शकते, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सिलेक्ट द सुटेबल टायटल फॉर द पॅसेज, पॅसेजसाठी सुटेबल टायटल काय असेल. दी बर्डन ऑफ ओबिडियन्स,
बर्डन म्हणजे ओझं आणि ऑबिडियन्स म्हणजे काय, काहीतरी गोष्ट पाळणे. इथे काहीच बर्डन आणि ऑबिडियन्स बद्दल बोललेलं नाहीये आणि हे आपलं उत्तर होणार नाही. रिफॉर्मिंग सोसायटल एव्हिल्स, सोसायटल म्हणजे सोसायटीचे, समाजाचे, एव्हिल्स म्हणजे जे काही वाईट गोष्टी आहेत ते, आणि त्यांना काय करायला सांगितलेलं आहे, रिफॉर्म करायला सांगितलेलं आहे. थोड्या वेळासाठी आपण हे घेऊ शकतो की या ठिकाणी सोसायटीच्या रिफॉर्म बद्दल बोललेलं आहे. पुढे बघा, द केस फॉर पॅसिफिझम. सो या ठिकाणी जास्तीत जास्त पॅसिफिझम बोललेलं आहे, हे पण बरोबर आहे. द पॉवर इन सोशल डिके, हे आपलं उत्तर होणार नाही. रिफॉर्मिंग सोसायटल एबिल्स बद्दलच पूर्ण बोललेलं नाहीये. द केस ऑफ पॅसिफिझम, की पॅसिफिझम किती महत्वाचं आहे आणि पॅसिफिझमच्या बळावर आपण काय करू शकतो, सोसायटल इम्प्रूव्हमेंट करू शकतो, त्याबद्दल बोललेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर, करेक्ट टायटल या पॅसेजसाठी होईल. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. नॉन अटॅचमेंट. नॉन अटॅचमेंट म्हणजे काय, कोणत्याही प्रकारची अटॅचमेंट नसणे, कोणत्याही प्रकारचं इन्व्हॉल्वमेंट नसणे. सो आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे अँटोनिम. सो नॉन अटॅचमेंट म्हणजे काय होईल, इन्व्हॉल्वमेंट होईल अँटोनिम म्हणून. न्यूट्रॅलिटी होणार नाही, इंडिपेंडन्स होणार नाही आणि डिटॅचमेंट तर सिनॉनिम होईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर, करेक्ट अँटोनिम या शब्दासाठी होतोय. पुढे बघा, वाय डज दी ऑथर बिलीव्ह मिनिंगफुल सोसायटल रिफॉर्म कॅन नॉट कम फ्रॉम दी दोज इन पॉवर. बघा या ठिकाणी रिफॉर्म जे आहेत इथे बोललेलं आहे की रिफॉर्म जी आहे ती का होऊ शकत नाही. आपण इथेच बघितलं की रिफॉर्म जी आहेत ती का होऊ शकत नाही. ट्रू रिफॉर्म इज अनलाइकली टू कम फ्रॉम दोज इन पॉवर. बघा दोज इन पॉवर असं म्हटलेलं आहे. मग बघा इथे काय विचारलेलं आहे, रिफॉर्म कॅन नॉट कम फ्रॉम दोज इन पॉवर बिकॉज दे आर करप्टेड बाय एक्सेसिव्ह पॉवर, बिकॉज दे हॅव नो इन्फ्लुएन्स ओव्हर द पब्लिक, बिकॉज दे आर अनविलिंग टू एम्ब्रास मिलिटरिसिझम, बिकॉज दे लॅक ऑफ रिसोर्सेस इन इम्प्लिमेंट चेंज. बघा इथे इन्फ्लुएन्स ओव्हर द पब्लिकचा संबंध नाही, दे आर अनविलिंग टू एम्ब्रास हे पण नाहीये, आणि दे लॅक द रिसोर्सेस, रिसोर्सेसमध्ये ते लॅक करतात हे पण नाही. हे आपल्या पॅसेजमध्ये म्हटलेलं आहे. बिकॉज दे आर करप्टेड बाय एक्सेसिव्ह पॉवर, एक्सेसिव्ह पॉवरमध्ये ते करप्ट झालेले आहेत आणि म्हणून ते कोणत्याही प्रकारचा रिफॉर्म आणू शकत नाही. पुढे बघा, अकॉर्डिंग टू द पॅसेज, पॅसेजच्या अनुसार व्हॉट इज द प्रायमरी ऑब्स्टॅकल टू डिझायरेबल चेंज इन मॉडर्न सोसायटी, की प्रायमरी ऑब्स्टॅकल काय आहे, सर्वात मोठा अडथळा काय आहे. अनक्वेश्चनिंग पॅसिव्ह ऑबिडियन्स, अनइक्वल इकॉनॉमिक डिस्पॅरिटी, हे तर पॅसेजमध्ये कुठेच नाहीये. सोशल इनइक्वॅलिटी डिस्ट्रीब्युशन, हे पण पॅसेजमध्ये कुठे नाहीये. वॉर अँड मिलिटरिस्टिक पॉलिसीज. बघा वॉर आणि मिलिटरिस्टिक पॉलिसीजमुळे आपण काय करू शकत नाही, मॉडर्न सोसायटीमध्ये चेंज, डिझायरेबल चेंज आणू शकत नाही, आणि हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. बघा इथे आपल्याला दिसेल, इथे आपण ऑब्स्टॅकल बघितला होता. वॉर हावेवर रिमेन्स द बिगेस्ट ऑब्स्टॅकल टू मिनिंगफुल रिफॉर्म, आणि त्यासाठी मग आपल्याला हे घ्यावं लागेल. आणि पुढे बघा पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्लेन्स द रोल ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन सोसायटल रिफॉर्म ॲज पर द पॅसेज. पॅसेजनुसार एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती जर असेल, त्याला जर रिफॉर्म करायचे असेल तर त्याने पॅसेजनुसार काय केलं पाहिजे. दे शुड एम्ब्रास मिलिटरिसिझम. आता बघा मिलिटॅरिझम जे म्हटलेलं आहे म्हणजे लष्करी कारवाया ज्या आहेत त्या लष्करी कारवायांना त्यांनी काय केलं पाहिजे, एम्ब्रास केलं पाहिजे. हे तर सांगितलेलंच नाहीये, याच्यापासून दूर राहायला सांगितलेलं आहे की इंडिव्हिज्युअल यांच्यापासून दूर राहायला पाहिजे. दे मस्ट कॅम्पेन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स विद इन गव्हर्नमेंट्स. डेमोक्रेटिक तर आहे तरी सुद्धा त्यांच्या लष्करी कारवाया होतात, हे पण आपल्याला सांगितलेलं आहे. दे मस्ट फोकस ऑन इन्क्रीजिंग द पॉवर ऑफ द रुलिंग क्लास, की इन्क्रीजिंग पॉवर जी रुलिंग क्लासमध्ये आहे त्यावर त्यांनी फोकस केलं पाहिजे, असं पण म्हणता येणार नाही. दे नीड टू परस्वेड अदर्स टू रिजेक्ट मिलिटरिस्टिक पॉलिसीज. सो हे बघा, हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे की दे नीड टू परस्वेड अदर्स टू रिजेक्ट मिलिटॅरिस्टिक पॉलिसीज, की ज्या लष्करी पॉलिसी आहे त्या लष्करी पॉलिसीजला काय केलं पाहिजे, रिजेक्ट केलं पाहिजे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, इन द फॉलोइंग पॅसेज अ सेंटेन्स हॅज बीन डिलीटेड, रीड द पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. पुन्हा एकदा एक छोटासा पॅसेज दिलेला आहे, त्यामध्ये एक सेंटेन्स गाडलेला आहे. ते सेंटेन्स कोणतं आहे, 4 ऑप्शन्समधनं शोधायचं आहे. आपण रीड करूया पॅसेज. द डिस्कवरी ऑफ फायर इज वन ऑफ द ह्युमॅनिटीज मोस्ट प्रोफाउंड अचिव्हमेंट, की फायर म्हणजे आगीचा जो शोध लागला ही सगळ्यात मोठी मानवासाठी असलेली ही सगळ्यात मोठी काय आहे, अचिव्हमेंट आहे. मार्किंग अ पायवोटल, पायवोटल म्हणजे इम्पॉर्टंट, सिग्निफिकंट, वायटल ज्याला आपण
होतो. मार्किंग ए पायवोटल पॉईंट, की त्याने एक पायवोटल, एक महत्त्वाचा पॉईंट जो आहे इन ह्युमन एव्होल्युशन, मानवाच्या क्रांतीमध्ये हा एक महत्त्वाचा पॉईंट होता. आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस सजेस्ट दॅट, की आर्किओलॉजिकल जे एव्हिडन्सेस आहेत, जे पुरावे आहेत, त्यांच्यातनं असं सजेस्ट केलं जात आहे की अर्ली ह्युमन्स बिगेन युझिंग फायर ॲटलिस्ट 1 मिलियन इयर्स ॲगो, की जे आदी मानव होते त्यांनी अग्नीचा जो शोध लावला त्याचा वापर केव्हापासून करायला सुरुवात केली? 1 मिलियन इयर्स ॲगो, 10 लाख वर्षांपूर्वी. आता इथे काय सांगितलेलं आहे? आगीचा शोध लावला आणि आर्किओलॉजिकल सोर्सेस किंवा एव्हिडन्सेस जे आहेत त्यामुळे असं सजेस्ट झालं की मानवाने आगीचा वापर 10 लाख वर्षांपूर्वी केला. इथे सेंटेन्स गाडलेला आहे, म्हणजे इथे डिस्कंटिन्यू झालेला आहे सेंटेन्स. डिस्कंटिन्यू झाल्यानंतर कंटिन्यू सेंटेन्स काय आपल्याला सजेस्ट करते ते आपण पाहू आणि त्यानुसार मग कोणतं सेंटेन्स फिट होईल ते बघू. कुकिंग फूड मेड इट इझियर टू डायजेस्ट अँड अलाउड अर्ली ह्युमन्स टू ॲक्सेस मोर न्यूट्रियन्स. बघा, त्यापूर्वी मनुष्य जो आहे, मानव जो आहे, तो कच्चं अन्न खात होता. आता आगीचा शोध लागल्यानंतर तो फूड जे आहे ते कुक करायला लागला आणि त्यामुळे हे इझी झालं, सोपं झालं टू डायजेस्ट, त्याला पचवण्यासाठी, त्याला अन्न पचवणं फार सोपं झालं. अँड अलाउड अर्ली ह्युमन्स, आणि यामुळे त्यांना अलाव मिळाला, की यामुळे ते करू शकले काय? अर्ली ह्युमन्स टू ॲक्सेस मोर न्यूट्रियन्स, आणि त्यामुळे त्यांना अधिक न्यूट्रियंट्स मिळाले, अधिक मूलतत्व मिळाले. विच कॉन्ट्रीब्युटेड टू द डेव्हलपमेंट ऑफ लार्जर ब्रेन्स, आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन मानवाच्या ब्रेनसाठी झालं, लार्जर ब्रेनसाठी. फायर ऑल्सो एनेबल्ड द क्रिएशन ऑफ टूल्स अँड पॉटरी, आणि या फायरमुळे काय झालं तर या फायरमुळे आणखी कोणकोणते क्रिएशन झाले तर वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारं, टूल्स, साधनं जी आहेत, पॉटरीज जी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची जी मटके वगैरे आहेत, भांडे वगैरे आहेत, साहित्य आहे ते तयार झालं. ॲज हीट कुड बी यूज टू शेप अँड हार्डन मटेरियल्स. आता बघा, सेंटेन्समध्ये इथे आगीच्या शोधबद्दल सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर मानवाने आगीचा वापर 10 लाख वर्षापूर्वीपासून करायला सुरुवात केली आणि त्यानंतर इथे सेंटेन्स गाडलेला आहे आणि इथे पुढे म्हटलेलं आहे की जे फूड आहे ते आगीमुळे, म्हणजे अग्नीच्या शोधामुळे तो फूड जे आहे ते कुक करायला लागला आणि त्यामुळे ते त्याला पचायला लागलं. पचल्यामुळे त्याला न्यूट्रियंट्स मिळाली, न्यूट्रियंट्समुळे त्याच्या ब्रेनची साईज जी आहे ती लार्जर झाली आणि त्याच्यामुळे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथेच थांबायचं आहे. थांबायचं आहे म्हणजे आपल्याला मानवाने सुरुवात केली फूड कुक करायला, आगीच्या बद्दल या ठिकाणी आपल्याला थांबायचं, म्हणजे असं सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे. बघा, ओव्हर टाइम गेल्यानंतर द ॲबिलिटी टू क्रिएट अँड मॅनेज फायर इव्हॉल्व्ड, लीडिंग टू डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज सच ॲज मेटलर्जी अँड इंडस्ट्रियल प्रोसेस. पण इंडस्ट्रियल प्रोसेसचा संबंधच नाही आहे अजून तर. त्या ठिकाणी मानवाने आगीचा शोध लावला, 10 लाख वर्षापूर्वीपासून तो शोध त्या आगीचा जो आहे वापर करत होता आणि त्याच्यामध्येच आपल्याला थांबायचं आहे. अजून आपल्याला इंडस्ट्रियल प्रोसेसपर्यंत यायचं नाही, हा फार पुढचा पार्ट आहे, म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. फायर प्रोव्हाइडेड अर्ली ह्युमन्स, की जे अर्ली ह्युमन्स होते त्याला फायरने काय प्रोव्हाइड केलं? विथ वार्मथ, प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं. अँड मीन्स एक साधन टू कुक फूड, एक फूड कुक करण्यासाठीचं एक साधन त्याला आग मिळाली. सिग्निफिकंटली इम्पॅक्टिंग, आणि ते महत्त्वपूर्ण त्याचा इम्पॅक्ट होता देअर डाएट अँड हेल्थ, आणि त्यांच्या डाएटवर आणि हेल्थवर त्याचा एक इम्पॅक्ट झाला. सो हे आपल्याला कुठेतरी वाटतंय की हे त्यामध्ये फिट होणारं सेंटेन्स आहे. आणखी बाकीचे सेंटेन्स रीड करूया. फायर हॅज रिमेन ए सेंट्रल एलिमेंट इन ह्युमन कल्चर, सिम्बलायझिंग इनोव्हेशन, सर्व्हायवल अँड ट्रान्सफॉर्मेशन अँड डिस्कवरी, रिप्रेझेंट्स कॉर्नरस्टोन ऑफ ह्युमन प्रोग्रेस. सो आता या ठिकाणी फायरबद्दल जनरली बोललेलं आहे, परंतु इथे फायर मानवाच्या विकासासाठी, त्याच्या फूडसाठी कशी संबंधित आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि फायरबद्दल इथे जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द कंट्रोल ऑफ फायर ब्रॉट अबाउट सोशल चेंजेस, फॉस्टरिंग कम्युनल ॲक्टिव्हिटीज अराउंड दी हर्ट अँड इन्फ्लुएन्सिंग सोशल स्ट्रक्चर. सो हे पण पुढचा पार्ट आहे, म्हणजे हे आपल्या सेंटेन्समध्ये येत नाही आहे. ही जी 2 सेंटेन्सेस आहेत ही तर जनरल इन्फॉर्मेशन आहे आणि ही पुढील इन्फॉर्मेशन आहे आणि ही इंडस्ट्रियल स्ट्रक्चरबद्दल बोलते, म्हणजे हे आपलं करेक्ट सेंटेन्स होईल की त्यामध्ये फायरने अर्ली ह्युमन्सला काय प्रोव्हाइड केलं? एक वार्म, म्हणजे त्यावेळेस थंडी असायची तर त्यांना काय केलेलं आहे? ऊब दिलेली आहे, प्रोटेक्शन. फायरमुळे त्यांना विविध प्राण्यांपासून प्रोटेक्शन मिळालं. अँड मीन्स ऑफ टू कुक फूड, आणि त्यांना फूड कुक करण्यासाठी एक साधन मिळालं. सिग्निफिकंटली इम्पॅक्टिंग देअर डाएट, आणि यामुळे त्यांच्या डाएट आणि हेल्थवर परिणाम झाला, चांगला परिणाम झाला, ज्यामुळे ते अन्न पचवू शकले. अन्न पचवल्यामुळे त्यांना न्यूट्रियंट्स मिळाली, न्यूट्रियंट्स मिळाल्यामुळे त्यांच्या ब्रेनचा जो आहे तो विकास झाला आणि मग पुढच्या गोष्टी घडत गेल्या. पुढचं बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रॉब्लेम. अ ग्रेट क्राय अँड लिटल वूल. अ ग्रेट क्राय अँड लिटल वूल कसं वापरलं जातं? एक शेळी आहे, ती खूप आरडाओरड करते आणि जेव्हा तिच्याकडे गेलं तेव्हा तिच्याकडे वूलच नाही आहे.
याचा अर्थ असा आहे की एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल खूप काहीतरी सांगतोय, परंतु प्रत्यक्षात मात्र त्या गोष्टीला काहीही व्हॅल्यू नाहीये. एखादा व्यक्ती खूप आरडाओरड करतोय, पण झालेलं मात्र काही नाहीये, तेव्हा आपण हे वापरत असतो. ए स्मॉल बेनिफिट विच वी, बेनिफिटचा स्मॉलचा या ठिकाणी संबंध नाही, कॅन्सल करा. एक्सपेक्टिंग अ ग्रेट आउटकम डिस्पाइट मी, काहीतरी एक्सपेक्ट करणे असाही संबंध नाहीये. एखादा व्यक्ती आहे, एखादी छोटीशी समस्या आहे, तो खूप मोठा आरडाओरड करतोय, परंतु समस्या इम्पॉर्टंटच नाहीये, समस्याच नाहीये मुळात. अ गुड डील ऑफ फस अबाउट थिंग विच इज नो इम्पॉर्टंट. बघा ऑप्शन क्रमांक 3 बरोबर होईल. डुईंग समथिंग इज बेटर दॅन डुईंग नथिंग, काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. पण हे पण आपलं उत्तर होणार नाही, ऑप्शन 3 आपला करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, द सीईओज प्रॅग्मॅटिक अप्रोच. प्रॅग्मॅटिक हा शब्द फार महत्वाचा आहे, त्याला अंडरलाईन केलेला आहे. आणि प्रॅग्मॅटिक या शब्दाचा आपल्याला सिनॉनिम विचारलेला आहे. प्रॅग्मॅटिकचा सिमिलर अर्थ आहे प्रॅक्टिकल. PRA, प्रॅग्मॅटिक PRA पासून सुरू होतो आणि प्रॅक्टिकल सुद्धा PRA पासून सुरू होतो. सो प्रॅग्मॅटिक, प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल, प्रॅग्मॅटिक दोन्ही एकसारखे शब्द आहेत. सो बघा इथे प्रॅक्टिकल आपल्याला दिसेल. रेकलेस म्हणजे कोण, जो निष्काळजी आहे. इमोशनल म्हणजे जो सेंटी आहे. आणि आयडियलिस्टिक जो आयडियलिस्टिक पर्सन असतो तो. सो ऑप्शन क्रमांक 2 आपला करेक्ट आन्सर होईल. रीड बिटवीन द लाईन्स. रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे काय, की जो इनडायरेक्ट मिनिंग आहे तो आपल्याला समजतो, जो गुपित अर्थ आहे तो जेव्हा आपल्याला कळतो त्याला म्हटलं जातं रीडिंग बिटवीन द लाईन्स. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, की जेव्हा एखादा गुप्त संदेश द्यायचा असायचा, त्यावेळेस 2 लाईनींच्या मध्ये काहीतरी लिहिलं जायचं, की जे एका स्पेसिफिक शाईने ते आपल्याला ते शाई त्याच्यावर टाकल्यानंतर ते व्हिजिबल व्हायचं. ते बिटवीन द लाईन्स लिहिलेलं असायचं. म्हणजे पहिली लाईन अशा प्रकारची फर्स्ट लाईन आणि अशा प्रकारची दुसरी लाईन, आणि इथे मध्ये काहीतरी लिहिलेलं असायचं की जे इनव्हिजिबल असायचं. एक विशिष्ट प्रकारची शाई त्याच्यावर टाकल्यानंतर हे लेटर्स व्हिजिबल व्हायला सुरुवात व्हायची. म्हणून गुप्त संदेश देण्यासाठी रीडिंग बिटवीन द लाईन्स, ही एक लाईन, ही एक लाईन, आणि याच्या बिटवीन मध्ये जे इनव्हिजिबल आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे जो गुपित अर्थ आहे तो समजून आपल्याला घ्यायचा आहे. टू इंटरप्रेट समथिंग इट्स लिटरल सेन्स, तो त्याचा खरा सेन्स आहे. रीड अ बुक क्विकली हे पण होणार नाही. टू स्किप रिडिंग पार्ट्स ऑफ द टेक्स्ट हे पण होणार नाही. टू अंडरस्टँड समथिंग दॅट इज इम्प्लाइड ऑर नॉट एक्सप्लिसिटली स्टेटेड, जे एक्सप्लिसिटली म्हणजे स्पष्टपणे जे सांगितलेलं नाहीये ते समजून घ्या. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. एक आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा, बेस्ड ऑन द सिच्युएशन इन द गिवन सेंटेन्स सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इडियम टू फिल इन द ब्लँक. एक सेंटेन्स मध्ये सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशन नुसार आपल्याला इडियम शोधायची आहे. द एम्प्लॉईज एग्रीड दॅट, की जे कर्मचारी होते ते सहमत झाले, दॅट इट वॉज ब्लँक वेन द मॅनेजर इश्यूड ए नोटीस टू द एम्प्लॉईज, की मॅनेजरने एम्प्लॉईजसाठी एक नोटीस, एक सूचना जारी केली, इश्यू केली. फॉर टेकिंग फ्रिक्वेंट स्मोकिंग, की तुम्ही फ्रिक्वेंटली वारंवार जर तुम्ही स्मोकिंग करणार तर ब्रेक वेन हिमसेल्फ वॉज ए चेन स्मोकर. त्यांनी नोटीस दिली की फ्रिक्वेंट स्मोकिंग चालणार नाही, आणि मॅनेजर स्वतः काय आहे, एक चेन स्मोकर आहे. म्हणजे तो दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान सांगतोय आणि स्वतः मात्र कसा आहे, कोरडं पाषाण आहे. म्हणजे स्वतः तो व्यक्ती त्या गोष्टी, त्या चुका करतोय आणि दुसऱ्या व्यक्तींना त्या चुकांबद्दल तो बोलतोय. अशा प्रकारची ही परिस्थिती आहे. ब्रेकिंग अ लेग म्हणजे एखाद्या व्यक्तीला गुड लक विश करतोय आपण. एखादा व्यक्ती काही स्पर्धेत जातोय, एखादा व्यक्ती काहीतरी अचीव करण्यासाठी जात आहे, स्पर्धा खेळत आहे, आपण त्याला विश करतो. सो ब्रेकिंग अ लेग म्हणजे एखाद्या व्यक्तीला विश करणे. इथे विश करण्यासारखं काहीच नाहीये. द बेस्ट थिंग सिन्स स्लाइस्ड ब्रेड म्हणजे काहीतरी उत्तम गोष्ट करणे, कसा तरी चांगला शोध लागणे, यासाठी हे वापरलं जाते. इथे काही शोध वगैरे लागलेला नाहीये. स्टेपिंग इनटू डेड मॅन्स शूज. स्टेपिंग इनटू डेड मॅन्स शूज म्हणजे काय, एखादा व्यक्ती त्याचा मृत्यू झाल्यानंतरच्या जागी आपण जातोय, मृत्यू झाल्यानंतर त्याने जे पद होतं ते पद आपण भूषवतोय. सो हे पण आपलं उत्तर होणार नाही. आणि द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक म्हणजे पॉट स्वतः ब्लॅक आहे आणि केटलला तो काय म्हणतोय की तू ब्लॅक आहे. म्हणजे इथे काय, की स्वतः तुम्ही चूक करताय आणि तुम्ही त्याच चुकीबद्दल इतर लोकांना बोलत आहात. सो ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर रेडी करेल, की स्वतः मॅनेजर या ठिकाणी चेन स्मोकर आहे आणि इतर एम्प्लॉईजला तो नोटीस इश्यू करून सांगतोय की फ्रिक्वेंटली स्मोकिंग चालणार नाही. पुढे बघा, इट इज अनवाइज टू फोर्स, हे मूर्खपणाचं आहे. टू फोर्स सम ऍक्शन्स, काही ऍक्शन्सला फोर्स करणं. ॲज वन मॅन्स मीट इज अनदर मॅन्स पॉइझन. बघा, एखाद्या व्यक्तीचं जे मीठ आहे ते दुसऱ्या व्यक्तीसाठी विष बनू शकतं, जहर बनू शकतं. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्ती कसा आहे, वेगवेगळा आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती कसा आहे, वेगवेगळा आहे. सर्व व्यक्ती समान नसतात, सर्व व्यक्ती कशा असतात, वेगवेगळ्या असतात. आणि या वेगळेपणामध्येच आनंद मानला पाहिजे, किंवा हे वेगळेपण जे आहे यामध्येच खूप महत्वाचं आहे. सो नॉट ऑल प्लेसेस हॅव डिफरंट कस्टम्स, हे आपलं उत्तर होणार नाही. नॉट एव्हरीवन इज व्हेजिटेरियन, प्रत्येक जण व्हेजिटेरियन नाही. लर्न टू डू थिंग्स ॲज दे आर एक्सपेक्टेड, जशा गोष्टींना एक्सपेक्ट केलेलं आहे तसं शिकणे. डिफरंट पीपल लाईक डिफरंट थिंग्स, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवडतात. यासाठी आपण ऑरेंजेस अँड ॲपल्स किंवा ॲपल्स अँड ऑरेंजेस असा इडियमही वापरत असतो.
पुढचा प्रश्न बघा. ओके. सो ही सर्व प्रश्न या ठिकाणी झालेली आहेत मित्रांनो. 25 क्वेश्चन्स आपल्याला विचारले गेलेली होती. या सर्व 25 प्रश्नांचं एनालिसिस आपण या ठिकाणी करून दिलेलं आहे. जर एनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत देखील तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचवू शकता. तसेच आपला ऑनलाईन कोर्स एसके एज्युकेशन या ॲपवर उपलब्ध आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हवा असल्यास तुम्ही आपला कोर्स तिथून जॉइन करू शकता. आज इथेच थांबूया. थँक यू सो मच. टेक केअर. बाय.